राज्याचे आवश्यक घटक या भागामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे? राज्याचे आवश्यक घटक म्हणजे जो कोणता राज्य आहे किंवा स्टेट आहे हे तैयार करण्यासाठी यानी कोई भी स्टेट बनाने के लिए कौन कौन से आवश्यक घटक लगेंगे। जैसा मैंने आपको बोला था चाह यानी चाय बनाना है आपको, टी बनाना है तो आपको कुछ चीज़ें लगेंगी, वैसा ही राज्य बनाना है तो आपको कुछ चीज़ें 101% लगेंगी। तो उसमें पहला जो चीज़ लगने वाली है उसका नाम है लोक संख्या। क्या नाम है उसका? लोक संख्या। लोक संख्या को हम इंग्लिश में क्या बोलते हैं? लोक संख्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? पॉप्युलेशन म्हणतो। काय म्हणतो? पॉप्युलेशन, पॉप्युलेशन। ओके। आता पॉप्युलेशन हा राज्याचा काय असतो? आत्मा असतो। क्या असतो? आत्मा यानी रूह होता है, एक तरह की जान होती है। अगर किसी भी स्टेट बनाना है, जैसा कि हम बोलते हैं कि भारत हमारा देश है, म्हणजे भारत काय आपला देश आहे, तर भारत या देशाची ज्यावेळेस आपण संकल्पना मानतो किंवा भारताचा ज्यावेळेस आपण उल्लेख करतो तर भारतामध्ये राहणारे प्रत्येक लोक हे सुद्धा कोण आहेत? भारतीय आहेत असं आपण त्याला मानतो। म्हणजे याचा अर्थ काय? प्रत्येक भारतीय लोकांमुळे काय झालेला आहे? हा पूर्ण भारत देश अस्तित्वामध्ये आलेला आहे। आता हा जी लोकसंख्या आहे हा तर फार महत्त्वाचा घटक आहे राज्याच्या निर्मितीसाठी। पण ही लोकसंख्या किती असावी याच्यामध्ये काय आहे? विचारवंतांमध्ये मतभेद आहेत। यानी जे काही पॉलिटिकल थिंकर्स आहेत तर ते थिंकर्स म्हणतात राज्याची लोकसंख्या किती असायला पाहिजे। प्लेटो नावाचा विचारवंत म्हणतो ते 5040 एवढी असायला हवी। यानी प्लेटो क्या बोला कि भाई 5040 इतनी ही स्टेट की लोकसंख्या होना चाहिए। बट आधुनिक भारतामध्ये जर तुम्ही विचार केला तर तुमच्या गल्लीमध्येच 5000पेक्षा जास्त लोक राहत असतील, है का नाही? तर रूसो नावाचा जो विचारवंत आहे, फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता ज्याला आपण म्हणतो, फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता कोण आहे? रूसो आहे। हा रूसो म्हणतो की बाबा लोकसंख्या किती असली पाहिजे? 10,000 असली पाहिजे। ये क्या बोला? 10,000 लोकसंख्या होनी चाहिए। ओके, इन्हें कितना बोला? 5040 होनी चाहिए। रूसो बोला 10,000 होनी चाहिए। मात्र पुढे जाऊन काय झालेलं आहे? विचारवंत असं सांगतात की लोकसंख्या कमी पण नसायला पाहिजे आणि जास्त पण नसायला पाहिजे। कम हो जाएंगी म्हणजे कमी झाली तर संरक्षणाचा प्रश्न येईल, म्हणजे देशाचं रक्षण कोण करेल असा प्रश्न येईल जर लोकसंख्या कमी झाली तर, आणि जास्त झाली तर खाण्याचा प्रश्न येईल। म्हणजे लोकसंख्या कमीसुद्धा नसायला पाहिजे किंवा जास्तसुद्धा नसायला पाहिजे। तर लोकसंख्या कशी असली पाहिजे? कुशल असली पाहिजे। कशी असली पाहिजे? कुशल यानी स्किलफुल असली पाहिजे, त्यांच्याकडे काहीतरी स्किल असल्या पाहिजे। यानी पॉप्युलेशन कैसी होना चाहिए? कम भी नहीं होना चाहिए, ज़्यादा भी नहीं होना चाहिए। कम हो जाएंगे तो संरक्षण डिफेंस का सवाल हो जाएगा, और ज़्यादा हो जाएगा तो फिर खाने पीने के मसले हो जाएंगे। तो इसके चलते उन्होंने बोले कि भाई कम भी नहीं होना, ज़्यादा भी नहीं होना, बट लोग कैसे होना? कुशल होना, यानी स्किलफुल होना चाहिए। अगर स्किलफुल देश में होते हैं, नागरिक होते हैं, तभी क्या होगा? उस देश का विकास अच्छे से होगा, ऐसा इन्होंने यहाँ पे कहा है। तो ये था पहला घटक। ओके, ये क्या था? पहला घटक। हम अब दूसरा घटक देखेंगे। दूसरा जो आधार आहे तो आहे भूमी। भूमीला दूसरा नाव आहे भूप्रदेश। त्याला इंग्रजीमध्ये टेरिटरी असं म्हटलं जातं। इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं? टेरिटरी असं म्हटलं जातं। आता भूमी जी आहे हा राज्याचा आधार आहे। काय आहे? राज्याचा आधार आहे। आता भूमी कमी पण नसायला पाहिजे किंवा जास्त पण नसायला पाहिजे। यानी जो आपका देश है उस देश का जो भूप्रदेश है, जो ज़मीन है, वो बहुत कम भी नहीं होना चाहिए और बहुत ज़्यादा भी नहीं होना चाहिए। ओके, और इसमें एक पॉईंट आपको और लिखना है, एक पॉईंट तुम्हाला अजून ॲड करावं लागेल, आणि तो पॉईंट असा आहे की जी काही भूमी आहे ना ती नैसर्गिक साधन संपत्ती त्याच्यामध्ये काय असली पाहिजे? असायला हवी। त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे? नैसर्गिक साधन संपत्ती असायला हवी। यानी उसमें क्या होना चाहिए? नेचुरल रिसोर्सेस होना चाहिए। ओके, यानी वो ज़मीन जो है वाळवंट नहीं होना, वहाँ पे क्या होना? वाळवंट नसायला पाहिजे। वाळवंट नसायला पाहिजे, डोंगर नसायला पाहिजे। म्हणजे जास्त डोंगरच असेल, जमीन चांगली नसेल तर तिथं आपल्याला माहीत आहे जसं की तुमची शेतजमिनीमध्ये फक्त डोंगरच आहेत तर डोंगरामध्ये चांगली शेती होती का? तर अजिबात होत नाही। म्हणजे डोंगर असायला पाहिजे का? तर जास्त डोंगर नसायला पाहिजे। ओके, एखाद दोन असेल तर चांगलं, पण खूपच डोंगर आहेत तर तिथं
काय होणार नाही, तर तिथं उत्पन्न येणार नाही, म्हणजे नैसर्गिक संपत्ती तिथं नसेल. म्हणजे आपल्याला पाहायचं आहे की राज्यासाठी आवश्यक असणारा दुसरा जो घटक आहे, भूमी किंवा भूप्रदेश, हा राज्याचा काय आहे, आधार आहे. आणि हा आधार कसा असला पाहिजे, नैसर्गिक साधनसंपत्तीने युक्त असला पाहिजे, म्हणजे नॅचरल रिसोर्सेस त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असायला हवे. आता आपण काय करूया, तिसरा जो आहे घटक तो पाहूया. तिसरा कोणता आवश्यक घटक आहे, सरकार. सरकार म्हणजे गव्हर्मेंट. आता गव्हर्मेंट हे राज्यासाठी आवश्यक असणारा तिसरा महत्त्वाचा घटक आहे. आणि राज्यामध्ये हा फार महत्त्वाचा घटक असतो, कारण आपल्याला माहीत आहे की आपला जो भारत देश आहे, हा भारत जो देश आहे, हा भारत देश कोणामार्फत चालविला जातो, तर सरकारमार्फत, गव्हर्मेंटमार्फत चालविला जातो. मग तो गव्हर्मेंट म्हणजे कोणत्याही जगामध्ये कोणताही देश असेल ना, त्याच्यामध्ये गव्हर्मेंट कशी असली पाहिजे, तर ती एक लोकशाही असू द्या चालल, राज्यशाही असू द्या चालल, संसदीय असू द्या चालल, अध्यक्षीय असू द्या चालल, एकात्मक असू द्या संघराज्यात्मक, म्हणजे याच्यापैकी कोणतीही असली तरी चालेल. ओके, नसेल तर प्रॉब्लेम येईल, नसेल तर प्रॉब्लेम येईल. म्हणजे सरकार जे आहे, हुकूमत जो है ये होनी चाहिए स्टेट बनने के लिए, फिर वो किसी भी फॉर्मेट में हो, फिर वो किसी भी अंदाज में हो, फिर वो डेमोक्रेसी हो, फिर पार्लियामेंट फॉर्म हो, या फिर वो यूनिटरी हो, या फेडरल हो, या प्रेसिडेंशियल हो, या फिर वो राजशाही हो. यानी इस तरह से क्या होना चाहिए वहाँ पे, अगर राज्य बनाना है तो आपको जैसा पॉपुलेशन ज़रूरी है, पॉपुलेशन ज़रूरी है, लैंड ज़रूरी है, टेरिटरी ज़रूरी है, वैसा ही गवर्नमेंट भी क्या है, ज़रूरी है. अब हम क्या करेंगे, इसका चौथा और लास्ट पॉइंट देखेंगे और हमारे इस वीडियो को ख़त्म करेंगे. चौथा घटक आहे सार्वभौमत्व. कोणता आहे भाई, सार्वभौमत्व. सार्वभौमत्वला इंग्रजीमध्ये सॉव्हरेनिटी असं म्हटलं जातं. आता ही जी काही सार्वभौमत्व आहे ते कसं स्वरूपाचं असू शकते, एक अंतर स्वरूपाचं किंवा बाह्य स्वरूपाचं. आता सार्वभौमत्व म्हणजे नेमकं काय, तर स्वतः निर्णय घेणे. कोणाचे निर्णय घेणे, स्वतःचे निर्णय. स्वतःचे निर्णय जे आहेत ते स्वतः घेणे, स्वतः डिसाईड करायला पाहिजे की देशाचा विकास कसा व्हायला पाहिजे, देशानं कोणासोबत जायला पाहिजे, देशांच्या लोकांसाठी कोणकोणते कायदे तयार करायला पाहिजे. असं जेव्हा वेळेस सरकार निर्णय घेते त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं सार्वभौमत्व. आता ही जी सार्वभौमत्व आहे, एक अंतर म्हणजे देशांतर्गत एक आहे आणि बाह्य एक आहे. आता देशांतर्गत याच्यामध्ये देशाच्या लोकांसाठी काय काय करायला पाहिजे याचा समावेश होतो. तर बाह्य जे आहेत याच्यामध्ये भारत हा देश इतर देशांसोबत कोणकोणते करार करेल याचा समावेश होत असतो. म्हणजे ज्या वेळेस आपण दुसऱ्या देशांसोबत करार करत असेल त्यावेळेस आपल्यावर कोणताही देश दबाव टाकणार नाही. याला काय म्हणतात, दबाव टाकणार नाही. याला काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं सार्वभौमत्व. यानी सार्वभौम जो है इसको बोलते हैं खुद मुख्तारी. ये इसका नाम होता है कि भाई खुद के जो फैसले हैं वो खुद आपको लेना पड़ेंगे, और जब आप इसके फैसले खुद लेंगे तो आपको इंटरनल म्हणजे अंतर्गत और बाह्य यानी एक्सटर्नल आपको फैसले लेने का अधिकार होगा. जैसा आपको पता होगा कि हमारा देश क्या करता है, एक्सटर्नल मिनिस्टर होता है, फॉरेन मिनिस्टर है कि नहीं, तो ये क्या करता है, ये दूसरे देशों के साथ क्या करता है, संबंध यानी रिलेशनशिप बनाता है, इंटरनेशनल रिलेशनशिप. और जब ये ऐसे रिलेशन बनाता है तो वो किसी भी तरह का प्रेशर अपने ऊपर नहीं लेता है, इसको क्या बोलते हैं, सार्वभौम बोलते हैं. और जब वो इंटरनल यानी देश के लोगों के लिए कानून बनाता है तब वो क्या करता है, अपने फैसले खुद तय करता है कि भाई हमें हमारे देश के लिए, हमारे देश के नागरिक के लिए और देश के विकास के लिए कौन कौन से डिसीजन लेने चाहिए. तो इसको क्या बोलते हैं, या इसको बोलते हैं सार्वभौम या खुद मुख्तारी. तो यही चीज़ आपको क्या करना पड़ेगा, पढ़ना पड़ेगा. और ये सारे चार कंटेंट मिलके क्या बनता है, एक स्टेट बनता है, एक रियासत बनती है. तो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर तुम्ही माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू टू वॉचिंग दिस व्हिडिओ.